हे बघा मी आली आता माझ्या गावाला आणि हा आहे माझ्या मावशीचा मुलगा वेदांत. आता हा बघा कुठे चढलाय, पोत्याच्या वर चढलाय बघा. हा चढलाय पोत्याच्या वर. मग अशी तो होता माझ्या मावशीचा मुलगा. ही आहे मामाची मुलगी वैष्णवी. बस खाली वैष्णवी बस. थांब. हे बघा ही आहे वैष्णवी, माझ्या मामाची मुलगी आहे. हा बघा हा आहे शिवम्मा, माझा हिचा भाऊ. हा 2 पोत्यांवर चढायचा प्रयत्न करायला लागलाय. हे दोघं बहीण भाऊ आहेत, ही वैष्णवी आणि हा शिवराज. बघा तो गेला आता. हे बघा आता मी आलेले, आता मी त्या तिघांची तर तुम्हाला ओळख करून दिली. आता मी आहे ज्ञानेश्वरी. आता मी आलेली आहे माझ्या गावाला दिवाळीच्या सुट्टीमुळे म्हणून मी गावाला आलेली आहे. आमचं गाव आहे पंढरपूर, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. त्याच्या 50 किलोमीटर लांब आहे. लिंबोनी गाव आहे, मंगळवेढा जिल्ह्यात आहे आणि ते मंगळवेढा तालुक्यामध्ये आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. हे बघा आता वैष्णवी चढलेली आहे पोत्यावर. हे बाजलीचं पोता आहे, त्याच्यावर चढली आहे वैष्णवी. तिचं नाव खलपलगती आहे. हे बघा ती आहे माझी मावशी आणि हा आहे तिचा मुलगा ओम. शिवांश नाव आहे ह्याचं. गोड आहे ना, किती गोड आहे. आणि तिकडे ती लांब दिसते ती वैष्णवी प्रगती आहे. हे बसलेत. आणि हा शिवम बघ. हा पण खूप मस्त आहे. हे बघा हे आहे जास्वंदाचं झाड. आमच्या हे घरासमोर आहे. याला एक कळी लागलेली आहे जास्वंदाच्या झाडाला. खूप मोठं आहे बघा जास्वंदाचं झाड आहे. आणि हे जे आहे ते आमच्या साईडच्यांचं म्हणजे माझ्या मामाचं दुसऱ्या मामाचं घर आहे. आता आमच्या इथे एक दुसरी आजी आलेली आहे. आणि त्या ओमला घेतलेला यांच्या मावशीच्या मुलाला. आता ते त्यांच्याकडे गेल्यावर लढाई लागलेलं आहे. आता मी ओळख करून देणार आहे तुम्हाला ह्या माझ्या सख्ख्या भावाची. ह्या आहे माझा सख्खा भाऊ आहे कृष्णा. मला एक सख्खी बहीण पण आहे, ती आता गावी गेलेली आहे. आता कुठे वेदांत बघा, आता उचलायला लागलाय वेदांत. हा आहे माझा भाऊ, ह्याचं नाव आहे कृष्णा आणि ती आहे मैस. ती आता बसलेली आहे, तिला आता बाळ होणार आहे. आणि ती तिची दावणी आहे, तिचा खाऊ आहे तिथं. आणि ती आहे मैस, तिचं नाव आहे पिंकी. आणि मी तिचं नाव पिंकी ठेवलेलं आहे. आणि ती आहे ती आमची तुळस आहे. हे बघा आता ही आहे म्हैस. आता ही साला खात आहे. जी मुगाच्या शेंगाच्या कल्पाला होती. मूग माहिती असेल का, मग मुगडा आली ती घरामध्ये तर तिला दिली ती, पण ती खात नव्हती म्हणून आम्ही तिला साला दिला. आता ती म्हैस साला खात आहे. आणि ती मागाची दिसते ते चिंचेची बाग आहे बघा. चिंच किती लखडल्यात ना. ते आहे आमची तुळशी. बघू शकता ना चिंचा किती लटकल्यात. चिंच अशा आकडेकडे खूप मजा आहे. ती गोडगोड आंबट म्हणून मिठाचं खाऊ शकतो पण म्हणून आवडत नाही म्हणून मी खात नाही. म्हैस दाखवायची तुम्हाला, किती खूप सुंदर आहे. पिंकी नाव आहे तिचं. हेच आहे हो ना. तुम्ही म्हणा एवढी मोठी कशी तर दिसत का, बाळ होणार आहे म्हणून एवढी मोठी दिसत आहे. चिंचूची बाग आहे आणि ती माझ्या मावशी आहे. आणि तिच्या हातात बाग मला जेवढं करून दिली ती. हे बघा आता मी शिवमला घेऊन टेरेसवर आली आहे. आणि टेरेसवर आमच्या सगळ्या शेंगा पसरल्यात बघा. आता टेरेसवर शेंगा पसरल्या आहेत बघा. पोती पण आहेत भरून ठेवलेली, टेरेसवर वाळवायला ठेवलेली. आता अजून बनणार आहे. आणि तिकडे बघा तो आहे वाडा. घराच्या मागं आहे वाडा. आणि तिकडे सनसेट दिसतोय बघा. तिकडे सनसेट आहे. सनसेट दर तिथेच होतो, अंधार दिसते म्हणून. आणि तो वाडा आहे, मोठा नाही छोटाच आहे. मोठा दिसतो, मोठा आहे बऱ्यापैकी. आणि वाड्याच्या समोर आमचं घर आहे आणि
हे आहे टेरेस. मला दाखवणार तर आहेच. आता मी जाणार आहे त्या शेंगापत्राच्या आतमध्ये भरायला. आता मी आली आहे टेरेसच्या खाली. आता ही आहे खूप जुनी वस्तू. हिला तर तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगते, हिचं नाव आहे कणिक. याच्यामध्ये धान्य साठवण्यासाठी हिचा उपयोग होतो. हिला हे पण असतं पण आम्ही ते उघडत नाही. हे याच्यामध्ये गहू ज्वारी काय पण ठेवू शकतो. मी शेंगा ठेवले आहेत आणि हे आहेत पोती. याच्यामध्ये शेंगा आहेत. आणि तुम्हाला हे मगाशी दाखवलं हे जास्वंदीचं झाड आहे. तिला एक कली पण लागलेली आहे तिथे. आणि आज आहे दिवाळी आणि आज आहे लक्ष्मीपूजन. आणि हे आहे बाजलीचं पोतं. आज आहे लक्ष्मीपूजन, दिवाळी आहे म्हणून मी रांगोळी काढलेली आहे. ती पण तुम्हाला दाखवते. बघा ही रांगोळी आहे. पाहिलं आहेत हे घल आहे. नंतर दाखवते अक्क ही रांगोळी आहे. नीट येत नाही तरी पण लंगन होते म्हणून आम्ही असेच काढली. मला नीट येत नाही पण असेच काढली. ही तुळशी कट्ट्यासमोर आहे. ही आहे तुळशी कट्टा आमचा. आणि हे आहे सीताफळाचं झाड. हे बघा एक सीताफळ आलं ह्याला पण ते कवलं आहे. खूप आलती त्याला पण निबार झाली की आम्ही त्यात तोडली. आणि हे बघा हे झाड आहे छोटंसंच आहे. तुळशी कट्ट्याच्या या बाजूला आहे आणि मागं लिंबाचं आहे. आणि हे चिंचेची बाग आहे तिकडं. बघा तिकडं किती चिंचा लखडल्यात. आता तुम्हाला मी घर दाखवायला इकडे आलती. आणि हे आहे होल. हा तिथं होल आहे. हा तो आहे होल. आणि हा त्याचा पाईप आहे. खूप लांब आहे त्याचा पाईप. आणि घर दाखवते तुम्हाला आधी. बघा हे आहे घर. ती म्हैस आणि तिकडं भांडी धुवायचं आहे आमच्या. बघा हे घर आहे. आणि तिकडे ती मावशी बसली बाळाला घेऊन. आणि तिकडं कणिक आहे. तो जो रस्ता दिसतो ना तो हा इथनं टेरेसवर जायचा रस्ता आहे. आणि ते टेरेस इथनं टेरेसवर जायचं असं हे आहे. असं दिवाळी आहे. लक्ष्मीपूजनसुद्धा आजच पण आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे झाडं. तर ही आहे सीताफळाच्या झाडाच्या खालची तुळशी आहे. ही तुळशी कट्टा. आणि हे आहे मग अशी कट्ट्यावर दाखवलेलं. आता खाली दाखवते. ही कणिक आहे. मला सांगितले जो आपण धान्य साठवण्यासाठी करतात. आता त्याच्यामध्ये शेंगा ठेवत आहे आम्ही. त्याच्यातून झाड आहे कट्ट्याच्या खाली. आणि हे आहे तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. हे आहे गुलाबी सदाफुली. मी लावलेलं. मी पुण्याला गेले तेव्हा हे खूप मोठं झालेलं आहे. मी एक लोप लावलेलं इथं. खूप मस्त आहे बघा. आणि हे मी पण पुण्याला जायच्या आधीच लावलेलं. हे कढीपत्त्याचं झाड आहे. अजून खूप झाडं मी लावलेली. हे आहे शिनी गुलाब. म्हणजे शिनी गुलाब असतं एक गुलाबी रंगाचा असतं. शिनी गुलाब म्हणतात. आणि तुम्ही विचार करत आता हा गट्टा कशाचा आहे. तर हा गट्टा आहे जांभळाच्या झाडाचा. मी जांभळं खाऊन इथे बिया लावल्या. हे 10-12 झाडं आहेत. आणि गट्टा एक प्रकारचं झालेलं आहे. तिकडं पण आहेत इथं पण आहेत बघा मी लावलेले. एक चिंचेचं पण लावलेलं ते कुठं गेलं काय माहीत. आणि हे एक शेंगा होत्या. मी शेंगा लावलेल्या. ते आहे त्या शेंगा आहेत. आणि हे आहे आमच्या गावाकडचं झाड. आणि हे आहे आमच्या गावाकडचं घर. मी तुम्हाला टेरेसवरती भाड्याचं दाखवलं आहे. मी तुम्हाला जाते म्हणते. मी जात नाही. मी जाणार आहे काम झाल्यावर. मी एवढं सगळं तुम्हाला दाखवलं पण तुम्हाला माझी ओळख मी दाखवलीच करूनच दिली नाही माझी ओळख. तर माझं नाव आहे ज्ञानेश्वरी भूपेंद्र माळी. मला एक सख्खी बहीण आणि एक सख्खा भाऊ आहे. ते ट्विन्स आहेत. एक म्हणजे ती सख्खा भाऊ तुम्हाला दाखवला. त्याचं नाव आहे कृष्णा. सख्या बहिणीचं नाव आहे सिद्धी. सख्या बहिणीचं नाव सिद्धी आहे. सिद्धी आता गावी गेलेली आहे वेगळ्या म्हणजे माझ्या आत्याच्या गावी गेली आहे. आता ही म्हैस आहे तिला बाळ होणार आहे. तिचं नाव आहे पिंकी. आणि तिला जे बाळ होईल तिचं नाव पण मी ठेवणार आहे. तो व्हिडिओसुद्धा मी दाखवेल. पण मी सध्या ना प्रॉपर पुण्यामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड म्हणजे सांगवी गावामध्ये राहते. तर दिवाळीनिमित्त आम्ही गावाला आलो आहे. आमचं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर
जवळ मंगळवेढा एक तालुका आहे, त्याच्यामध्ये लिंबोनी हे गाव आहे आमचं लिंबोनी. आज आहे लक्ष्मीपूजन. आज आम्ही उडवणार आहोत फटाके. सगळे फटाके उडून टाकणार आहोत आम्ही. मी आता बसली आहे खुर्चीवर तुळशी कट्ट्याच्या एकदम प्रॉपर समोर बसलेली आहे. मला खूप आवडते, पण ती मला हात लावू देत नाही, कारण नवीन लोकांना ती हात नसते लावू देत ना. ते माझे बाबा मी नाही का टेरेसवर दाखवले काम करताना, ते एक त्यातले बाबा होते आणि एक मामा होते. ते